प्लॅटफॉर्म नंबर 0, लेखिका अमिता नायडू. चक्रव्यूहात अडकलेली स्टेशनवरची मुलं यांची कथा, कादंबरी, गोष्ट. अँथनी हे पहिलं प्रकरण आपण वाचतोय. त्याचे 3 भाग आपण वाचले. अँथनी हा घरातून पळून आलेला आणि प्लॅटफॉर्मवर राहणारा मुलगा. या सगळ्या मुलांना सरकारने शाळेच्या एका खोलीत राहायला जागा दिली. एका मिशनरीनी त्यांची जेवणाची सोय केली. हे आपण मागच्या भागांमध्ये बघितलं. अँथनीला एका पार्सल ऑफिसमध्ये नोकरी मिळालेली आहे. त्याला घरी जायचं आहे. तर त्याचा मित्र त्याला सांगतो की इथे एक संस्थेचे एका जे येतात सर, ते मुलांना घरी सोडण्याची व्यवस्था करतात. तू त्यांच्याशी बोलून घे. अँथनीला ते पटलंय. पुढे भाग 4, अमिता नायडू लिखित प्लॅटफॉर्म नंबर 0. अभिवाचिका मी अमृता अर्जुन वडकर. भाग 4. पण एक नक्की होतं, अँथनीला आणखी 1 महिनाभर अंकलच्या संस्थेत काही राहायचं नव्हतं. मग दोघांनी ठरवलं बाजूला घेऊन अंकलला सगळं खरं सांगायचं. अंकल जाऊन चौकशी करेल आणि तिथेच आईला सगळं सांगून येईल. अँथनी अंकलच्या संस्थेत न राहता इथे राहून कामावर जाईल. लागलं तर अंकल इथे रोज येऊन त्याला जे काही शिकवायचं ते शिकविल. या महिन्याचा पगार झाला की अँथनी साठवलेले सगळे पैसे घेऊन अंकलबरोबर आईकडे जाईल. असं सगळं ठरवल्यावर मग वेळ न घालवता दोघांनी अंकलला लगेच एक नंबरवरून हुडकून काढलं. बाजूला घेऊन अँथनीने आपली आत्तापर्यंतची सगळी स्टोरी अंकलला सांगितली. आपण काय ठरवलंय ते सांगितलं आणि आपला घरचा सगळा पत्ता, खाणाखुणाही सांगितले. अंकलने अँथनीच्या घरी जायचं कबूल केलं. तेव्हा दोघं खुश झाले. अंकल दुसऱ्या दिवशी इमामला घेऊन निघणार होता आणि तिथलं काम झालं की परत येऊन अँथनीला भेटणार होता. सगळं ठरलं. अंकल तिथून गेला आणि अँथनी, परशा आपापल्या कामाला गेले. आता अँथनी आणि परशा अशा दोघांचाही वाट बघणं सुरू झालं. दोघं कामावर जात होते, पण मन मात्र अंकलच्या बरोबर गेलं होतं. होता होता अंकलला जाऊन 8 दिवस उलटून गेले. दोघांना कळेना एवढा वेळ का लागतोय. अँथनीचा हिसाब खुल्ला होता. जायला 2 रोज, यायला 2 रोज, मध्ये 2 रोज आईशी बोलायला. आत्तापर्यंत अंकलने इथे असायला हवं होतं. एवढा टाईम थोडाच लागतो. त्याला वाटायला लागलं अंकलने दिली आपल्याला टांग. तो काय सांगून गेला नसणार. इकडे अँथनीची जायची वेळ जवळ यायला लागली होती. शेवटी त्याने ठरवलं अंकल नाही आला तरी वांदा नाही, आपण जसं पहिलं ठरवलं होतं तसंच करायचं. हे ठरवल्यावर मग तो पुन्हा पहिल्यासारखा झाला. आणि मग एके दिवशी अंकल त्याला आणि परशाला शोधत आला. दोघं दुपारचं जेवायला बसत होते. अंकलला बघितल्यावर दोघं जाम खुश झाली. अँथनीला घरचं सगळं विचारायची घाई झाली होती, पण अंकलने दोघांना आधी जेवायला लावलं. मग अँथनीला आपलं सामान सुमान, पगार घेऊन परत इथे यायला सांगितलं, कारण घरचे त्याला भेटण्यासाठी संस्थेत येणार होते. अँथनी आनंदाने उड्या मारत आपलं सामान आवरायला गेला. तसा अंकलने परशाला पाठीवर हात ठेवून सांगितलं, अँथनी जेव्हा घरातनं पळाला त्याच्यानंतरच्या 10-15 दिवसातच अँथनीचा छोटा भाऊ आजारपणात वारला होता. मोठा लापता आणि छोट्याचं असं झालेलं. यामुळे अँथनीची आई पागलसारखी झाली होती. अँथनीच्या आत्याला खूप पस्तावा झाला होता. तिने नंतर अँथनीच्या आईची व्यवस्थित काळजी घेतली होती, पण आईनं हायच खाल्ली होती. त्यातच ती आता 3-4 महिन्यांपूर्वी वारली. पण त्यानंतर आत्या अँथनीला शोधत होती. त्याचा पत्ता लागल्यावर तिला खूप आनंद झाला होता. ती त्याला न्यायला येणार होती. त्याची जबाबदारी घ्यायचं तिने कबूल केलं होतं. परशा तर हे ऐकून रडायलाच लागला, पण अंकलने त्याला समजावलं, अँथनीला हे इतक्यात कळू द्यायचं नाही असं म्हणाला. तसा मग परशा अंकलला सांगून तिथून हल्लाच. आता त्याला अँथनीसमोर उभं राहणं शक्यच नव्हतं. परशा संध्याकाळी खोलीवर आला तेव्हा अँथनी घरी गेल्याचं त्याला सरांकडून कळालं. सरांना बाकी काही माहीत नव्हतं, त्यामुळे अँथनी घरी गेला म्हणून त्यांना आनंद झाला होता. त्यानंतर अँथनीला मनातनं बाजूला ठेवून परशा रोजच्या कामाला लागला. अंकलची त्याची गाठभेट कामामुळे नंतर झाली नाही.
त्यामुळे अँथनी आपल्या आत्याकडे गेला असं परशाने स्वतःला सांगून टाकलं. आणि अशातच जवळजवळ 2 महिन्यांनंतर अँथनीला घेऊन अंकल परत 1 नंबरवर येऊन परशाला भेटला. अँथनी एकदम उतरला होता. परशाला आपला पूर्वीचा दोस्त आणि हा एकदम अलग वाटत होते. अंकलने सांगितलं. झालेलं सगळं कळल्यावर अँथनीला खूप मोठा धक्का बसला. त्याला खूप औषध पाणी करावं लागलं. आत्या आली होती पण अँथनी तिच्याबरोबर गेला नाही. थोडं बरं वाटल्यावर त्याने सांगितलं त्याला वापस पार्सलमध्ये काम हवं आहे आणि खोलीत परशाबरोबर राहायचं आहे. परशाने आपल्या दोस्ताला मिठी मारली पण अँथनी आधीसारखं त्याचं ते चकाकतं हसू असला नाही. मनातलं घर हरवलेल्या आपल्या दोस्ताला आधार देत परशा 1 नंबरवरच्या नेहमीच्या जागी अँथनीसोबत जात असतानाच समोरनं शिद्या आला आणि या दोघांना बघताच दाताड विचकत म्हणाला, आया काय वापस, बडा शरीफ बनने चला था, साली स्टेशन की गंदगी स्टेशन पे ही आती है. समाप्त.